शिरोळ तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ खुली महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला असून महायुती व महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट तिरंगी लढत होती। या मतदारसंघातील युवकांचे नेते छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांनी जोरदार तयारी केली आणि पूजा अविनाश पाटील यांना या मतदारसंघातून थेट जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाठवायचं असं मतदारसंघातील मतदारांनी ठरवलं होतं। मात्र अंतिम टप्प्यात राजकीय नेत्यांनी प्रमोददादांची उमेदवारी डावलली आणि त्यामुळे मतदार आणि कार्यकर्त्यांनी यावेळी प्रमोददादांना लढायचं म्हणून बंडखोरी करायची तयारी केली। मात्र प्रमोददादा पाटील यांनी विचारपूर्वक जिल्हा परिषद मतदारसंघातून पूजा पाटील यांची उमेदवारी माघार घेतली। त्यामुळे येथील मतदार आणि छत्रपती ग्रुपच्या कार्यकर्त्यांच्यात नाराजी पसरली आहे। त्यामुळे छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांचा जिल्हा परिषद निवडणुकीतून माघारीचा निर्णय कोणाच्या पथ्यावर पडणार अशी चर्चा सध्या जोर धरते आहे। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसकडून राधा उर्फ दीपाली उदय पाटील, तसेच भाजपच्या वतीनं मृणालिनी राजे सुशांत पाटील आणि शाहू आघाडीच्या वतीनं उत्तरा विजितसिंह शिंदे हे 3 उमेदवार निवडणूक आखाड्यात असून आता दत्तवाडमध्ये तिरंगी लढाई होत असून या मतदारसंघात छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। मराठी एस न्यूजसाठी टाकळीहून संदीप अडसूळ।